स्टडी केली. What is 3-bit system, what is 4-bit number system, how 3-bit number system is calculated, that is decimal number from 0 to 7 in 3-bit system. That is, there are total 8 different values, 0, 1, 2, 3 up to 7. These are decimal number. From this decimal number we will calculate their equivalent binary number. For calculating equivalent binary number, there is a standard formula, that is 1, 2, 4. Means by adding this number we will calculate equivalent number. Suppose here decimal number 0 means तुमचे सगळे बिट काय असणार आहे, ऑफ असणार आहे. त्याच्यामुळे इथं 0 0 0 रिप्रेझेंट केलेले आहे. 1 मीन्स काय, की तुमचा 1 बिट ऑन असणार आहे, बाकीचे ऑफ असणार आहे. 2 मीन्स व्हॉट, 2 चा बिट ऑन असणार आहे, बाकीचे 2 ऑफ स्टेटला असणार आहे. 3 मीन्स व्हॉट, 2 आणि 1 ऑन असणार आहे, रिमेनिंग ऑफ असणार आहे. सेम 4 साठी 4 बिट जो आहे तो ऑन असणार आहे, बाकीचे 2 ऑफ स्टेटला असणार आहे. नंतर नेक्स्ट जे आहे 5 मीन्स 4 प्लस 1 मीन्स 4 तुमचा ऑन आहे, 1 तुमचा ऑन आहे. दॅट टाइम 2 ऑफ असणार आहे. 6 मीन्स काय, की 4 प्लस 2 6 मीन्स हे 2 1 असणार आहे, बाकीचा एक तुमचा 0 इंडिकेट केलेला आहे. नंतर नेक्स्ट जे आहे 7 मीन्स 4 प्लस 2 प्लस 1 7 मीन्स हे तिन्ही बिट काय ऑन आहे. तर आपण कालच्या लेक्चरला 3-बिट नंबर सिस्टीम आणि 4-बिट नंबर सिस्टीम जी आहे ती स्टडी केली. 4-बिट नंबर सिस्टीम तुम्ही कॅल्क्युलेट केलेली. 4-बिट नंबर सिस्टीम मीन्स काय, की तुम्ही व्हॅल्यू जे आहे 0 पासून 15 पर्यंत कॅल्क्युलेट केलेला आहे. तर इथं हा टेबल दिलेला आहे. डेसिमल नंबर, हेक्साडेसिमल नंबर, ऑक्टल नंबर, डेसिमल नंबर आणि बायनरी नंबर. तर 4-बिट नंबर सिस्टीम मध्ये आपण हा टेबल कॅल्क्युलेट केलेला आहे. तर डेसिमल नंबर काय, 4-बिट मध्ये 0 to 15 पर्यंत काय आपण डेसिमल नंबर लिहिणार आहे. दॅट इज 0 1 2 3 4 अप टू 15 पर्यंत. त्याचा इक्वॅलंट बायनरी नंबर जो आहे तो आपण या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट केलेला आहे, 1 2 4 8. तर 0 मीन्स सगळे बिट तुमचे काय असणार आहे, 0 0 0. इथं डायरेक्टली लिहिलेला आहे, फॉर्म्युला मेन्शन केलेला नाहीये या टेबलमध्ये. 2 मीन्स काय, की तुमचं 1 मीन्स काय, 1 बिट ऑन असणार आहे, बाकीचे 0. 2 मीन्स काय, 2 बिट जो आहे तो ऑन असणार आहे, बाकीचे 0. सेम तुम्ही 4 बिटचा टेबल जो आहे 0 पासून 15 पर्यंत प्रत्येकाने कॅल्क्युलेट केलेला आहे. तर हा डेसिमल नंबर आहे आणि हा त्याचा इक्वॅलंट बायनरी नंबर. तर याच्यामध्ये नेक्स्ट जे आहे ऑक्टल नंबर. तर ऑक्टल नंबर जो आहे, तर ऑक्टल नंबर 0 to 7 पर्यंत आपण ऍज इट इज लिहितो. जो डेसिमल नंबर आहे तोच ऍज इट इज आपण ऑक्टल नंबर जो आहे तो रिप्रेझेंट करतो, ऑक्टल नंबर. नंतर ऑक्टल नंबर जो आहे 8चा ऑक्टल नंबर जो आहे 10. तर हे कॅल्सी वरती मी एक्झाम्पल सॉल्व्ह करताना ह्या व्हॅल्यू कशा आलेल्या आहेत त्या इंडिकेट करणार. परत हा टेबल तुम्हाला दाखवणार ज्यावेळी तो आपण कॅल्सी वरती सॉल्व्ह करणार. तर 8चा ऑक्टल डेसिमल नंबर 8 जो आहे त्याचा ऑक्टल नंबर किती आहे, 10. 9चा 11, 10चा 12, 11चा 13, 12चा 14, 13चा 15, 14चा 16 आणि 15चा 17. तर हे जे आहे ऑक्टल व्हॅल्यू आहेत 8 9 अप टू 15 पर्यंत. नंतर हेक्साडेसिमल व्हॅल्यू की तुम्हाला इथं हा फॉर्मॅट जो आहे लास्ट स्लाइड मध्ये इंडिकेट केलेला, की 4-बिट नंबर सिस्टीम जे आहे हेक्साडेसिमल नंबर 0 पासून 15 पर्यंत आपण रिप्रेझेंट करतो. तर याच्यामध्ये 0 to 9 नंबर जे आहे ऍज इट इज. नंतर 10 11 12 13 14 15 जे आहे ते कॅपिटल ABCD ने रिप्रेझेंट करतो. सेम या टेबल मध्ये बघा, तर डेसिमल नंबर 0 to 9. तर इथं हेक्साडेसिमल नंबर 0 to 9 सेम ऍज इट इज. 10 जो आहे 10चा हेक्साडेसिमल नंबर आपण कॅपिटल A ने रिप्रेझेंट करतो. नंतर 11चा हेक्साडेसिमल नंबर जो आहे कॅपिटल B ने रिप्रेझेंट करतो. 12 कॅपिटल C, 13 कॅपिटल D, 14 कॅपिटल E आणि 15 कॅपिटल F. तर हे जे आहे हेक्साडेसिमल नंबर 10चा कॅपिटल A, 11चा कॅपिटल B, कॅपिटल C, D, E, F 15 पर्यंत इंडिकेट केलेलं आहे. नंतर याच्यामध्ये नेक्स्ट जे आहे की आपण फर्स्ट डेसिमल नंबर सिस्टीम जी आहे ती डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. तर डेसिमल
system. So here the word decimal is derived, that is derivative of decem, or which is Latin word for 10. तर डेसिमल मीन्स काय की तुम्ही इन जनरल मॅथमॅटिक्स मध्ये म्हणजे स्टडी केलेलं आहे. डेसिमल म्हणजे काय की तुमचं व्हॅल्यू जे आहे 10 असणार आहे. तर 10 जे आहे दॅट इज नंबर टुडे are almost universally written in the form of notation known as positional number representation. So here decimal number means number 10, that is number is represented as a string of digit. तर string of digit means what की तुम्ही डेसिमल नंबर काय करणार आहे की नेक्स्ट स्लाइड मध्ये दाखवलेलं आहे. तर स्ट्रिंग ऑफ डिजिट मीन्स काय की त्याच्यामध्ये 10 डिजिट्स जे आहे ते तुम्ही इंडिकेट करणार आहे, दॅट रेंजिंग इन द व्हॅल्यू फ्रॉम 0 to 9. तर 0, 1, 2, 3, 4 अप टू 9 पर्यंत अशा 10 व्हॅल्यू ज्या आहे त्या तुम्ही रिप्रेझेंट करणार आहे. दॅट इज डेसिमल नंबर सिस्टीम. तर डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये आपण काय करणार आहे, टोटल 0 पासून 9 व्हॅल्यू जे आहे ऍज अ डेसिमल नंबर म्हणून रिप्रेझेंट करणार आहे. देन decimal number are positional numbers that have base or radix of 10. तर base or radix of 10 means what? तर base means काय की आपण डेसिमल नंबर जो आहे बेस जो आहे तो 10 इंडिकेट करणार आहे. तर याच्यामध्ये 10 मीन्स की तुमच्या टोटल 0 to 9 पर्यंत 10 डिफरंट डिजिट्स जे आहे ते इंडिकेट करणार आहे. तर या स्लाइड मध्ये मी इथे इंडिकेट केलेलं आहे. तर व्हॅल्यूज जे आहे 0, 1, 2, 3 अप टू 9 पर्यंत व्हॅल्यूज तुम्ही काय करणार आहे की इंडिकेट करणार आहे. की सपोज एक्झाम्पल सेम व्हॅल्यू इंडिकेट केलेला आहे 0, 1, 2, 3 अप टू 9 पर्यंत हॅज 10 positions and each position can contain the digit 0 to 9. मीन्स तुमचे 0 to 9 डिजिट आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकाची पोझिशन आहे की सपोज हा 0 वरती 1 ची पोझिशन 1, 2 ची पोझिशन 2, 3 ची पोझिशन 3, 4 ची 4, 5 ची 5, 6 ची 6, 7 ची 7, 8 ची 8 आणि 9 ची 9. पोझिशन म्हणजे काय की त्याचा प्लेस. तर 0चा प्लेस सेम की आपण 0, 1, 2, 3 सिरियली नंबर दिलेला आहे, त्याच्यामुळे त्याची सिक्वेन्स जो आहे तो सिरियलीच येणार आहे पोझिशन की 0चा 0, 1, 2, 3 अप टू 9 पर्यंत. दॅट इज डेसिमल नंबर सिस्टीम. तर डेसिमल नंबर सिस्टीम जो आहे दॅट इच digit position has weight associated with it. तर वेट मीन्स काय की आता सांगितलं तुम्हाला की ही नंबरची स्ट्रिंग इंडिकेट केलेली आहे. तुम्ही कोणताही नंबर कसाही कोणत्याही सिक्वेन्स घेऊ शकता, फक्त आपण काय करणार आहे त्याची पोझिशन किंवा वेट इंडिकेट करणार आहे. तर वेट मीन्स काय की पहिला नंबर आहे त्याची पोझिशन 0 पासून स्टार्ट करणार आहे. हा 0, 1, 2 नंबर कोणताही असेल, फक्त सिक्वेन्शियली की याची पोझिशन 0, 1, 2, 3, 4 नंतर एक्झाम्पल सॉल्व्ह करताना परत एक्सप्लेन करेल मी. तर सिक्वेन्सने आपण काय करणार आहे त्याची पोझिशन किंवा वेट जो आहे तो इंडिकेट करणार आहे. तर याच्यामध्ये की नंबर्स व्हॅल्यू की आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे की तुम्हाला नंबर्स व्हॅल्यू इज इक्वल टू वेटेड सम ऑफ डिजिट की हा एक फॉर्म्युला दिलेला आहे. तर आपण एक्झाम्पल याचं स्टडी करणार आहे. तर याच्यामध्ये काय करणार आहे की तुमचा सपोज हा कोणताही एक नंबर आहे, तर या नंबरला आपण काय करणार आहे की तुमचा जो काही नंबर असेल त्याला काय करणार आहे इंटू 10 रेज टू पॉवरने मल्टिप्लाय करणार आहे त्या नंबरला आणि प्लस ऍड करत जाणार आहे एक एक बिट त्याच्यातलं. तर याच्यामध्ये 10 रेज टू एक्स इंटू डिजिट मीन्स तुमचा नंबर असणार आहे. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना अजून लक्षात येईल 10 रेज टू एक्स इंटू तुमचा डिजिट असणार आहे. तर याच्यामध्ये पोझिशनल नंबर, तर एक्स मीन्स काय असणार आहे की तुमची पॉवर असणार आहे की तुम्ही काय करणार आहे 10 रेज टू 0, तर लास्ट बीट पासून तुम्ही स्टार्ट करणार आहे. तर इथं 10 रेज टू 0 असणार आहे, 10 रेज टू 1 असणार आहे की तुमचा नंबर कितीही मोठा असेल, फक्त पॉवर काय करणार आहे आपण लास्ट बीट पासून फर्स्ट बीट कडे व्हॅरी करणार आहे. मीन्स इथून लास्ट बीट पासून पॉवर जी आहे ती मेन्शन करणार आहे. तर 10 रेज टू 0, 10 रेज टू 1 मल्टिप्लाय करणार आहे. एकेका डिजिटला आपण काय करणार आहे 10 रेज टू पॉवरने मल्टिप्लाय करत जाणार आहे. मीन्स 10 रेज टू 0, 10 रेज टू 1, 10 रेज टू 2,
तर याच्यामध्ये की तुम्हाला पॉवर माहिती असली पाहिजे. तर 10 रेज टू पॉवर काय करणार आहे 0, 1, 2, 3 तुमच्या एक्झाम्पल वरती डिपेंड असणार आहे. तर इथं मी या स्लाइड मध्ये दाखवते 10 रेज टू 0 मीन्स काय की तुमचं कॅल्सीवरती तुम्ही चेक करू शकता. 10 रेज टू 0 मीन्स तुमचा आन्सर काय येणार आहे 1 येणार आहे. 10 रेज टू 1 मीन्स काय कॅल्सीवरती तुम्ही चेक करू शकता दॅट इज 10 येणार आहे. 10 रेज टू 2 मीन्स 100 तुमची व्हॅल्यू असणार आहे. 10 रेज टू 3 मीन्स काय 100 असणार आहे. आणि बेस 10 मीन्स हा 10 जो आहे तो तुमचा बेस आहे. 3 काय आहे तुमचा पॉवर और एक्सपोनंट आहे. तर इथं तुम्हाला इंडिकेट केलेलं आहे बेस जो आहे तो 10 असणार आहे आणि पॉवर जी आहे ती तुमची 0 पासून तुम्ही इन्क्रीमेंट करत जाणार आहे. म्हणजे तुमच्या एक्झाम्पल मध्ये जेवढे डिजिट असणार आहे त्याच्यानुसार 10 ची पॉवर तुम्ही काय करणार आहे इन्क्रीमेंट करणार आहे. 10 रेज टू 0, 10 रेज टू 1, 10 रेज टू 2, 10 रेज टू 3 दॅट इज पॉवर और एक्सपोनंट तुम्ही इन्क्रीज करणार आहे. 10 रेज टू 0 मीन्स 1. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्ही कॅल्सीवरती चेक करा. 10 रेज टू 0 इज इक्वल टू 1, 10 रेज टू 1 इज इक्वल टू 10, 10 रेज टू 2 इज इक्वल टू 100. तर हे जे आहे तर इथं मी एक एक्झाम्पल इंडिकेट केलेलं आहे. तर एक्झाम्पल जे आहे इथं डेसिमल नंबर दिलेला आहे 1, 2, 3, 4 हा जो आहे डेसिमल नंबर दिलेला आहे की त्याचा बेस किती आहे 10 आहे. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे प्रत्येक नंबरला काय करणार आहे 1, 2, 3, 4 सेपरेटली काय करणार आहे नंबर जो आहे तो नोट करणार आहे. तर इथं 1, 2, 3, 4 नंबर इंडिकेट केलेला आहे. प्रत्येक नंबरला आपण काय करणार आहे 10 रेज टू पॉवरने मल्टिप्लाय करणार आहे. तर लास्ट बीट पासून की तुम्हाला सांगितलंय की लास्ट बीट पासून आपण मल्टिप्लिकेशन स्टार्ट करणार आहे. 4 इंटू 10 रेज टू 0 प्लस 3 इंटू 10 रेज टू 1. तर 10 रेज टू 0, 10 रेज टू 1, 10 रेज टू 2, 10 रेज टू 3. तर पॉवर जी आहे ती एक एक व्हॅल्यूने इन्क्रीमेंट करणार आहे. 4 इंटू 10 रेज टू 0 प्लस हा नंबर जो आहे ऍज इट इज लिहिलेला आहे. मीन्स पहिल्यांदा 1 तुम्ही स्पेस देऊन नोटबुक मध्ये लिहू शकता 1, 2, 3, 4. नंतर आपल्याला काय करायचंय प्रत्येक डिजिटला काय करायचंय 10 रेज टू पॉवरने मल्टिप्लाय करायचंय. मीन्स 4 इंटू 10 रेज टू 0. नंतर हा जो ही जी व्हॅल्यू आहे ती नेक्स्ट नंबर मध्ये ऍड करणार आहे. त्याच्यामुळे इथं प्लस साइन लिहिलेलं आहे. प्लस सेकंड नंबर जो आहे तो इथं एक्झाम्पल मध्ये 3 आहे. 3 इंटू 10 रेज टू 1 प्लस नेक्स्ट नंबर जो आहे 2 इंटू 10 रेज टू 2 प्लस हा 1 इंटू 10 रेज टू 3. तर हे जे आहे व्हॅल्यू जी आहे ती रिप्रेझेंट केलेली आहे. नंतर मल्टिप्लिकेशन केलेले 10 रेज टू 3 इज नथिंग बट तुमचं 1000 इंटू 1 मीन्स 1000. 2 इंटू 10 रेज टू 2. 10 रेज टू 2 मीन्स तुमचं किती असतं कॅल्सीवरती तुम्ही चेक करू शकता 100. तर 100 इंटू 2 तुमचं 200 प्लस 3 इंटू 10 रेज टू 1. तर 10 रेज टू 1 मीन्स 10. तर 10 इंटू 3 30 प्लस 4 इंटू 10 रेज टू 0. तर 10 रेज टू 0 मीन्स काय की तुमची व्हॅल्यू 1 असते. कॅल्सीवरती तुम्ही चेक करू शकता 4 इंटू 10 रेज टू 0 तुमचा आन्सर 4 येईल. नंतर याची फक्त ऍडिशन केली आहे 1000 प्लस 200 प्लस 30 प्लस 4 दॅट इज तुमचं जे तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे तेच तुमचं आन्सर असणार आहे. दॅट इज बेस जो आहे तो 10 रेज टू पॉवर मध्ये फक्त आपण काय करतोय त्या व्हॅल्यूला लास्ट बीट पासून मल्टिप्लाय करतोय आणि प्लस ऍड करतोय. तर एक बीट एका बीटला आपण काय करतोय 10 रेज टू पॉवरने मल्टिप्लाय करतोय प्लस ऍड करतोय. तर 10 रेज टू 0, 1, 2, 3, 4 तुमचं जेवढे डिजिट असतील तेवढी पॉवर तुमची काय होणार आहे इन्क्रीज होत जाणार आहे. तर याच्यामध्ये दॅट इज तर याच्यामध्ये एक्झाम्पल जे आहे फर्स्ट एक्झाम्पल इंडिकेट केलेलं आहे. नंतर सेकंड एक्झाम्पल. आता सेकंड एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही सॉल्व्ह करा आणि आन्सर येत आहे का नाही चेक करा की 9876 डी मीन्स डेसिमल नंबर दिलेला आहे. कॅल्सीवरती नोटबुक मध्ये तुम्ही सॉल्व्ह करून बघा सेम एक्झाम्पल आणि आन्सर येत आहे का नाही चेक करा आणि चॅट बॉक्स मध्ये किंवा ग्रुप वरती तुम्ही सॉल्व्ह केलेलं तुमचं सॉल्व्ह केलेलं शेअर करा. हे एक्झाम्पल जे आहे तुम्ही सॉल्व्ह करा आणि
तुमचं सॉल्व केलेलं इथं शेअर करा, ग्रुपवरती शेअर करा, टेलिग्रामच्या ग्रुपवरती शेअर करा किंवा तुमचा SYCO किंवा डिजिटल टेक्निक ग्रुप जो आहे त्याच्यावरती शेअर करा. सेकंड एक्झाम्पल जसं आपण पहिलं एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे सेम तसंच की 9876 डेसिमल नंबर दिलेला आहे. त्याचा ते एक्झाम्पल जे आहे की तुम्ही डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये सॉल्व करा. फक्त आहे तो नंबर नोट करा, त्याला एकेका व्हॅल्यूला लास्ट बीट पासून काय 10⁻0 ने मल्टिप्लाय करा, प्लस 10⁻1, 10⁻2, 10⁻3. कॅल्सी वरती बघा, पॉवर घ्या तुमची, मल्टिप्लिकेशन करा आणि आन्सर सेम तेच येतंय का नाही चेक करा. 2 मिनिट तुम्हाला वेळ देते, सॉल्व करा आणि ग्रुपवरती शेअर करा. सेम एक्झाम्पल सॉल्व करा आणि ग्रुपवरती शेअर करा. सेम व्हॅल्यू सॉल्व करा आणि चेक करा तेच येत आहे का नाही आन्सर. तर ग्रुपवरती सेंड केलेलं आहे, दोघी तिघी जणांनी सेंड केलेलं आहे. सेम इथं मी इंडिकेट करते. तर डेसिमल नंबर जो आहे तो तुमचा जो काही डेसिमल नंबर दिलेला आहे तोच तुमचा इथं शेअर केलेला आहे आन्सर. की तुम्ही काय करताय की त्या नंबरला 10⁻0, 10⁻1, 10⁻2 आणि 10⁻3 ने काय करताय मल्टिप्लाय करताय, प्लस कॅल्क्युलेशन करा कॅल्सी वरती. आन्सर तुमचं जे काही तुम्हाला नंबर दिलेला आहे तोच नंबर तुम्हाला डेसिमल नंबर जो आहे तो मिळेल. तर हे झालं डेसिमल नंबर सिस्टीम. तर परत एकदा समराइज करते. तर डेसिमल नंबर सिस्टीम दॅट इज देअर आर 10 डिजिट्स, that is digits from 0 to 9 which combines to form numbers as follow. की तुम्ही 0 to 9 डेसिमल नंबर पासून कोणताही नंबर जो आहे तो फॉर्म करू शकता. की इथं 0, 1, 2, 3 अप टू इन्फानाइट नंबर तुम्ही काय करू शकता मेन्शन करून त्याची व्हॅल्यू जी आहे कोणताही नंबर रिप्रेझेंट करून डेसिमल नंबर रिप्रेझेंट करून त्याचं डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये आहे ते आन्सर जे आहे ते तुम्ही फाइंड आउट करू शकता. फक्त काय आपण 10⁻² पॉवर ने मल्टिप्लाय करणार आहे. 10⁻0 असेल, 10⁻1 असेल, 10⁻2, तर लास्ट बीट पासून फक्त काय करणार आहे मल्टिप्लाय करत जाणार आहे आणि तो नंबर प्लस ऍडिशन करत जाणार आहे. ऍडिशन करून जे काही तुमचं क्वेश्चन असेल तेच तुमचं काय असणार आहे आन्सर असणार आहे. दॅट इज डेसिमल नंबर सिस्टीम. नंतर सेकंड नंबर सिस्टीम जी आहे बायनरी नंबर सिस्टीम. तर बायनरी नंबर सिस्टीम मीन्स व्हॉट. तर लास्ट लेक्चरला तुम्हाला सांगितलं बायनरी. तर बायनरी मीन्स काय की आपण ओनली 2 डिजिट्स यूज करणार आहे बायनरी मध्ये 0 अँड 1. सो हेअर द टर्म computer numbering formats refer to scheme implementation in digital computer and calculator hardware and software to represent numbers. So in digital computers or in calculators we use binary number system. So why we use binary number system? Here I represented because it is easy to represent binary values electrically, means by using only 2 bits. We will use binary number system, that is by using 0 or 1. Then voltage and current.
voltage and current we will represent by two states, that is 0 or 1, that is low voltage or high voltage. If voltage is low or current is low, then we will represent by 0. If voltage is high, then we will represent it by on state, that is 1. Then by using binary number system, we can implemented circuit. We can implement various circuits using binary number system. Also, that creates building block of modern computer system. So binary number system we use in digital computer as well as calculator or any electronic appliances for implementing any digital circuit. So this is binary number system with only two values. Now I told we use only two values in binary number system, that is 0 or 1, that is used for indicating binary number, binary digits, that is binary numbers are made up of binary digits, that is 0 and 1. Now I represented here binary digits, that is bits can be represented electronically, that is here I represented binary number system by using switch. Switch, that is your switch position is in off state or on state. Here 0 and 1. Now I told in binary number system we use only two bits, that is 0 or 1. 0 means what? Your off state, that is which is in open condition, that is your off state, that is no signal. When your system is on, that is your switch position is closed, that time your output will be represented by 1, that is there is signal present, that is on state or high voltage or current of signal is represented by 1, that are binary number system. So here wait, in binary number system, binary number system which is represented by electronic switches. Now I shown here. Then next is binary number system, that is base 2. We represent base 2 or a B or a capital B or a bin. Then two values or two symbols are used, 0 and 1, and each place is weighted by power of 2. Now in decimal number we represented at the time of solving example, we represent power base 10 in decimal number system. Base is 10, that is 10 raised to 0, 10 raised to 1, 10 raised to 2, up to infinite we can represent. But in binary number system we represent position or weight by the power of 2, means 2 raised to 0, 2 raised to 1, 2 raised to 3, 2 raised to 4, or infinite values. Here I indicated here a bit pattern. Suppose here all the information in digital computer is represented as a bit pattern. तर कम्प्युटर मधली इन्फॉर्मेशन जी काय असेल तुमची ती काय केली जाते, बिट पॅटर्न मध्ये इंडिकेट केली जाते. तर बिट पॅटर्न मीन्स व्हॉट, की तुमची 0 1 0, आता इथं मी रॅन्डमली एक नंबर घेतलेला आहे, तुम्ही कोणत्याही मीन्स कोणताही डिजिट कुठेही घेऊ शकता. तर बीट जो आहे तो आपण 0 आणि 1 नेच इंडिकेट करणार आहे, की सपोज मी बीट काय घेतलेले 0 1 0 1 0 1 0 1, तर टोटल हे किती आहेत, तर हा जो आहे बीट पॅटर्न आहे. तर बीट मीन्स काय, की तुमच्या बीटची पोझिशन, की तुमच्या ह्या बीटची पोझिशन काय, सपोज हा 1 बीट, हा 2 3 4 5 6 7 8, तर ह्या बीट पॅटर्न मध्ये टोटल किती बीट आहेत तुमचे, 8 बीट आहेत. म्हणजे तुमची ही स्ट्रिंग जी आहे या स्ट्रिंग मध्ये टोटल 8 बीट आहेत, की तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 मोजू शकता. तर 0 1 0 1 0 1 0 1 इंडिकेट केलेलं आहे. तर सेम नेक्स्ट स्लाइड मध्ये मी इंडिकेट केलेलं आहे, की लुक ऍट दिस पॅटर्न 0 1 0 1 0 1 0 1, की हाऊ मेनी बिट्स आर प्रेझेंट देअर, की आता तुम्हाला सांगितलंय की किती बिट्स तुमचे पॅटर्न मध्ये,
तर याच्यामध्ये काउंट नंबर ऑफ झिरोज अँड वन इन अबोव पॅटर्न. तर आपण काय करणार आहे, फक्त काउंट करणार आहे. तर 1 2 3 4 अप टू 8 पर्यंत काउंट केलं तर टोटल तुमच्या या स्ट्रिंग मध्ये किती बीट आहेत, 8 बीट आहेत. तर आन्सर किती, टोटल 8 बीट्स इन दिस स्ट्रिंग. तर ह्या एक्झाम्पल मध्ये टोटल 8 बीट जे आहे या स्ट्रिंग मध्ये इंडिकेट केलेले आहेत. सेम इथं की तुमचा 0 1 0 1 0 1 0 1 इंडिकेट केलेला आहे. तर त्याचा पोझिशनल वेट इथे इंडिकेट केलेले आहे. 1चं बीट 0 लास्ट बीट पासून इंडिकेट केलेले आहे. 1चं बीट 0, बीट 1, बीट 2, बीट 3, बीट 4. तर लास्ट पासून इथं LSB पासून MSB कडे सिक्वेन्स तुमचा पास केलेला आहे. मीन्स लास्ट नंबरला 0 1 2 3 4 5 6 7 पर्यंत. तर टोटल 8 बीट आहेत. 8 बीट जे आहे ते तुमचे 0 पासून 7 पर्यंत इंडिकेट केलेले आहेत. मीन्स 0 1 2 3 अप टू 7 पर्यंत तुमचे काय केलेले आहेत, तर टोटल 8 नंबर जे आहे ते इंडिकेट केलेले आहेत. तर हे जे आहे बायनरी नंबर सिस्टीम मध्ये स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन आहे. नंतर सेम एक्झाम्पल इथं इंडिकेट केलेलं आहे. दॅट इज फॉर सिंगल बीट वी रिप्रेझेंट ओनली 2 स्टेट. की ज्यावेळी तुमचं सिंगल बीट असेल त्यावेळी आपण 2 स्टेट रिप्रेझेंट करतो, 0 और 1. ज्यावेळी तुमची सिस्टीम जी आहे तर 4 बीट नंबर सिस्टीम असणार आहे किंवा 2 बीट नंबर सिस्टीम असणार आहे. तर 2 बीट नंबर सिस्टीम मध्ये ह्या 4 स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत, 0 0 0 1 1 0 अँड 1 1. नंतर 4 बीट सिस्टीम किंवा 3 बीट सिस्टीम. तर इथं मी 3 बीट सिस्टीम इंडिकेट केली आहे की आपण 3 बीट सिस्टीम जी आहे ती कॅल्क्युलेट केली आहे. तर 3 बीट सिस्टीम मीन्स व्हॉट, यू कॅन रिप्रेझेंट टोटल 8 युनिक स्टेट्स. मीन्स तुम्ही 0 पासून 7 पर्यंत डेसिमल नंबर लिहिणार आहे. त्याचा इक्वॅलंट हा बायनरी नंबर जो आहे तो टेबल मगाशी सांगितलेला आहे. तर ह्या टेबल मध्ये तुम्हाला सांगितलंय की 3 बीट नंबर सिस्टीम मध्ये काय की तुमचा 0 टू 7 पर्यंत काय असणार आहे, तुमचा नंबर असणार आहे. आणि त्याचा इक्वॅलंट बायनरी नंबर जो आहे तो आपण कॅल्क्युलेट करणार आहे 0 टू 7 पर्यंत. तर दॅट इज बायनरी नंबर सिस्टीम. तर बायनरी नंबर सिस्टीम मध्ये काय करणार आहे, तर बीट जे आहे ते आपण फक्त व्हॅल्यू जे आहे ते काउंट करणार आहे की एका स्ट्रिंग मध्ये तुमचे किती बीट आहे ते कॅल्क्युलेट करणार आहे. तर याच्यामध्ये बायनरी नंबर सिस्टीम तर सेम एक्झाम्पल इंडिकेट केलेले आहे की तुमचा बीट काय की मगाशीच एक्झाम्पल आहे 0 1 0 1 0 1 0 1 एक्झाम्पल आहे. तर लास्ट बीट पासून फर्स्ट बीट कडे आपण नंबरिंग करणार आहे. तर टोटल 0 पासून 7 पर्यंत मीन्स काय की देर आर 8 बीट्स इन अबोव टेबल. मीन्स बीट 0 टू बीट 7 ह्या स्ट्रिंग मध्ये टोटल 8 बीट आहे. ज्यावेळी आपण 4 4 चा ग्रुप करणार आहे की हा 4 चा ग्रुप केलेला आहे एक आणि या 4 बीटचा एक ग्रुप केलेला आहे, त्यावेळी ग्रुप ऑफ 4 बीट्स. तर ग्रुप ऑफ 4 बीट्स मीन्स व्हॉट, आपण स्टार्टिंगला डेफिनेशन स्टडी केलेले आहेत, निबल, बाईट और वर्ड. ज्यावेळी तुमचा 4 बीटचा एक ग्रुप तुम्ही करणार आहे, हा 4 बीटचा एक ग्रुप असणार आहे, हा 4 बीटचा एक ग्रुप असणार आहे. दॅट टाइम दिस ग्रुप ऑफ 4 बीट इज कॉल्ड ॲज 1 निबल. टोटल ज्यावेळी तुमचे 8 बीट असणार आहे, 8 बीटचा एकच ग्रुप करणार आहे, त्यावेळी ग्रुप ऑफ 8 बीट इज कॉल्ड ॲज 1 बाईट. नंतर ज्यावेळी तुम्ही ग्रुप ऑफ 16 बीट की 8 बीटचे ज्यावेळी तुम्ही 2 ग्रुप करणार आहे, दॅट टाइम यू विल कॉल इट इज कॉल्ड ॲज वर्ड और 2 बाईट्स. तर एका बाईट मध्ये तुमचे 8 बीट असणार आहे, 2 बाईट मध्ये टोटल किती 16 बीट असणार आहे. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज वर्ड, दॅट इज 1 वर्ड. तर ग्रुपिंग करणारे आपण एक्झाम्पल सॉल्व करताना. तर बीट 0, तर आता तुम्हाला सांगितलं की बीट 0 जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज लिस्ट सिग्निफिकंट बीट. तर आपण एक्झाम्पल सॉल्व करताना डायरेक्ट LSB, तर LSB म्हणजे काय, लिस्ट सिग्निफिकंट बीट. तर LSB जो आहे लिस्ट सिग्निफिकंट बीट आहे. दॅट इज बीट 0 जो आहे तो तुमचा लास्ट बीट आहे. लास्ट बीट पासून काय आपण नंबरिंग फर्स्ट बीट पर्यंत करणार आहे. म्हणजे तुमच्या एक्झाम्पल मध्ये जेवढे नंबर असतील तेवढे तुम्ही नंबरिंग करणार आहे. बीट फर्स्ट जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज मोस्ट सिग्निफिकंट बीट, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज MSB. तर आपण एक्झाम्पल मध्ये LSB आणि MSB मेन्शन करणार आहे. LSB मीन्स तुमचा लास्ट बीट, MSB मीन्स काय असणार आहे तुमचं फर्स्ट बीट.
तर LSB आणि MSB. LSB मीन्स लास्ट सिग्निफिकंट बीट, MSB मीन्स मोस्ट सिग्निफिकंट बीट. तर आता बायनरी नंबर सिस्टीम मध्ये की आपण डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये काय बीट जे आहे 10⁻0, 10⁻1, 10⁻2 अप टू जेवढे तुमचे बीट दिले असतील त्यानुसार आपण काय करणार आहे पॉवर जी आहे ती रिप्रेझेंट करणार आहे. सेम बायनरी नंबर मध्ये आपण काय करणार आहे तर बायनरी नंबर मध्ये बीट 0 पासून सपोज बीट 7 पर्यंत तर पॉवर जी आहे की आपण 2⁻0 ने लास्ट बीट पासून फर्स्ट बीट कडे मेन्शन करणार आहे. तर लास्ट बीट काय तुमचा इथं 2⁻0, 2⁻1, 2⁻2, 2⁻3, 2⁻4, 2⁻5, 2⁻6 आणि 2⁻7. तर 2⁻0 मीन्स तुम्ही कॅल्सी वरती चेक करू शकता. 2⁻0 मीन्स 1, 2⁻1 मीन्स 2, नंतर 2⁻2 मीन्स 4, 2⁻3 मीन्स 8, 2⁻4 मीन्स 16, 2⁻5 मीन्स 32, 2⁻6 मीन्स 64 and 2⁻7 means what 128, 128. तर हे जे आहे पॉवर जे आहे पॉवरचे फक्त इथे आन्सर लिहिलेले. तर आपण काय करणार आहे लास्ट बीट पासून फर्स्ट बीट कडे पॉवर जी आहे ती डिफाइन करणार आहे. दॅट इज 2⁻0, 2⁻1, 2⁻2, 2⁻3 अप टू 2⁻7. नंतर नेक्स्ट जे आहे तर आपण नंबर जे आहे ते कन्वर्ट करणार आहे. टू कन्वर्ट डेसिमल नंबर इनटू बायनरी नंबर. तर आपण काय करणार आहे याच्यामध्ये दोन मेथड स्टडी करणार आहे की नंबर जे आहे नंबर तुम्ही करता एक्झाम्पल सॉल्व्ह करताना काय करणार आहे की फर्स्ट मेथड मध्ये काय करणार आहे डिवाइड डेसिमल नंबर बाय द बेस. की सपोज डेसिमल टू बायनरी करताय त्यावेळी तुम्ही जो तुमचा एक्झाम्पल मध्ये बेस दिलेला असणार आहे त्या बेसने तुम्ही काय करणार आहे त्या नंबरला डिवाइड करणार आहे. की सपोज इथं मी एक्झाम्पल नोट इंडिकेट करतेय. नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला दाखवते कसं सॉल्व्ह केलेलं आहे. तर पहिल्यांदा मेथड सांगते की जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला आपल्याला काय करायचंय डेसिमल टू बायनरी कन्वर्ट करायचंय. तर नंबरला आपल्याला काय करायचंय डेसिमल नंबर तुम्हाला दिलेला असणार आहे त्याचं कन्वर्जन आपल्याला कशात करायचंय बायनरी. तर डेसिमल मीन्स 10 आणि बायनरी मीन्स 2. की तुम्हाला जो काही डेसिमल नंबर दिलेला असेल त्याला तुम्ही काय करणार आहे बायनरी नंबरने डिवाइड करणार आहे. तर बायनरी मीन्स 2. तर 2 ने आपण काय करणार आहे त्या नंबरला डिवाइड करत जाणार आहे. ज्यावेळी तुम्ही डिवाइड करणार आहे द रिमाइंडर इज द लोवेस्ट ऑर्डर डिजिट. तर जो काही रिमाइंडर तुमचा रिमेनिंग असणार आहे तो आपण काय करणार आहे साईडला नोट करणार आहे. आणि सेम पहिल्या दोन स्टेप जे आहे की कंटिन्युअस सॉल्व्ह करत राहणार आहे अंटिल नो डिवायझर रिमेन्स. की जोपर्यंत तुमचा रिमाइंडर मीन्स 0 किंवा 1 येत नाही व्हॅल्यू जी आहे तर आपण काय करणार आहे त्या व्हॅल्यूला फक्त डिवाइड करणार आहे. तर एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दाखवते. तर याच्यामध्ये की एक्झाम्पल आहे फर्स्ट एक्झाम्पल सांगते की कन्वर्ट डेसिमल नंबर 13. तर हा 13 डेसिमल नंबर दिलेला आहे टू बायनरी. तर आपल्याला 13 नंबर काय करायचा आहे बायनरी मध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं आहे मीन्स काय की आपण या 13 नंबरला काय करणार आहे 2 ने डिवाइड करणार आहे. तर 13/2. तर इथं आपण काय करणार आहे तर 3 कॉलम करायचे. डिवाइड बाय 2. डिवाइड बाय 2 मीन्स काय की आपण दिलेल्या डेसिमल नंबरला काय करणार आहे 2 ने डिवाइड करत जाणार आहे. जो काही कोशंट राहतोय मीन्स डिवाइड केल्यानंतर जी काही व्हॅल्यू राहते ती इथं लिहिणार आहे. नंतर रिमाइंडर मीन्स जी काही बाकी राहते ती आपण इथं साईडला रिप्रेझेंट करणार आहे. तर रिमाइंडर इज नथिंग बट तुमचं काय असणार आहे आन्सर असणार आहे. तर इथं 13ला आपण काय करणार आहे 2 ने डिवाइड करत जाणार आहे. की सपोज पहिलं काय 13/2. तर तुमचं काय आन्सर येणार आहे बेसक 12. तर इथं 6 लिहिलेला आहे बेसक 12. त्यावेळी तुमचा एक काय राहतोय शिल्लक राहतोय. तर एक जो आहे तो इथं लिहिलेला आहे बेसक 12. इथं 6 लिहिलेला आहे. इथं मी कोशंट लिहिलेला आहे की 13ला ज्यावेळी तुम्ही 2 ने भाग लावताय बेसक 12 आणि रिमाइंडर त्यावेळी काय राहतोय 1 शिल्लक राहतोय. हा 1 जो आहे तो साईडला लिहिलेला आहे. परत आपण या 6ला काय करणार आहे 2 ने डिवाइड करणार आहे. तर 6 डिवायडेड बाय 2. तर बेत्रिक 6. तर इथं 3 लिहिलेलं आहे. त्यावेळी बाकी तुमची काही शिल्लक राहतीये का
काहीच शिल्लक राहत नाहीये, त्याच्यामुळे इथं 0 लिहिलेलं आहे. नंतर नेक्स्ट जे आहे इथं हा 3 आहे, परत या 3 ला काय करणार आहे आपण 2 ने डिवाइड करणार आहे. तर 3 डिवायडेड बाय 2 मीन्स बे के बे, तर इथं 2 इंटू इथं 1 लिहिलेलं आहे, त्यावेळी तुमचा बाकी किती एक शिल्लक राहते, त्याच्यामुळे इथं 1 लिहिलेलं आहे. नंतर परत या 1 ला काय करणार आहे 2 ने डिवाइड करणार आहे. तर 1 डिवायडेड बाय 2 मीन्स तुमचा आन्सर इथं काय येणार आहे, तर 2 ने इथं 1 ला भाग लागत नाही, त्याच्यामुळे आपण काय करणार आहे 0 रिप्रेझेंट करणार आहे आणि हा 1 जो आहे तो ऍज इट इज इथं रिमाइंडर मध्ये नोट करणार आहे. तर 13 ला आपण काय केलेलं आहे 2 ने डिवाइड केलेलं आहे. नंतर हा जो रिमाइंडर आहे 1 0 1 1, तर आन्सर लिहिताना काय करणार आहे तर लास्ट बीट पासून फर्स्ट बीट कडे आपण आन्सर जे आहे ते नोट करणार आहे. तर आन्सर मी इथं नोट केलेलं आहे 1 1 0 1. तर प्रत्येक वेळी डेसिमल टू बायनरी असेल, डेसिमल टू ऑक्टल असेल किंवा डेसिमल टू हेक्साडेसिमल कन्व्हर्जन असेल, तर आन्सर जे आहे जो काही तुमचा रिमाइंडर असणार आहे तो लास्ट बीट पासून आपण काय करणार आहे फर्स्ट बीट कडे नोट करत जाणार आहे. तर याच्यामध्ये की लास्ट बीट पासून फर्स्ट बीट कडे रिमाइंडर जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. तर हे एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल कळालं सगळ्यांना? हे एक्झाम्पल कळालं? चॅट बॉक्स मध्ये यस करा, मी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायसाठी देते. नेक्स्ट हे कळालंय का सगळ्यांना? कारण की